संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोषित्वा नमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. पुनश्च आपल्या सर्वांचं या श्रावण मास प्रवचन मालेमध्ये मनपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आज भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की सुरुवातीला माझा आवाज कदाचित तुम्हाला थोडासा क्षीण वाटत असेल, पण जसं जसं व्याख्यान पुढे जातं तर या आवाजाला एक बल मिळत असतं. तर कदाचित सुरुवातीला थोडंसं असं वाटेल, पण तरी मी प्रयत्न करतो थोडा जोरात बोलण्याकरता, कारण की आता जे काहीही आहे ते आता माझ्या हातात आहे. कारण की आता साऊंड सिस्टम किंवा हे सगळं हे एकदम व्यवस्थित आहे, पण माझा आवाज नक्कीच सुरुवातीला खूप क्षीण असतो. तर तेवढं एक जरा ज्याला म्हणतो की मला बेअर करा, पण जसं जसं व्याख्यान पुढे जाईल आवाज नक्कीच वाढेल. मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती अध्याय 2 गीतेचा, आणि 17वा श्लोक आपल्या सर्वांना स्मरणात असेल. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम इदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. हे आत्मतत्व कसं आहे? अविनाशी आणि सर्वादूर पसरलेलं, संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये जसं वायू आहे पसरलेलं त्याच्यापेक्षाही सूक्ष्म असल्याने, वायूपेक्षाही सूक्ष्म असतं आकाश तत्व, आणि आकाश तत्वापेक्षाही अजून सूक्ष्म असतं सूक्ष्म आकाश, आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म असतं आत्मतत्व. तर म्हणजेच काय की हे जे आत्मतत्व आहे हे सर्वव्यापक असल्याने अविनाशी आहे. आणि एवढंच नव्हे तर विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति, की या आत्मतत्वाचं विनाश, हानी कधी होत नसते, आणि तसं करण्यास कोणाला सामर्थ्य सुद्धा नाही. म्हणजे इथपर्यंत की स्वयं ईश्वर जे की आत्मस्वरूप आहे ते सुद्धा या आत्मतत्वाचा नाश करू शकत नाही. का? आत्मस्वरूप ईश्वर आणि आत्मतत्व हे एकच आहे, आणि विनाश करण्याकरता काही क्रिया करावी लागेल. आणि हे आत्मतत्व किंवा ईश्वर कसं आहे तर अक्रिय आहे. क्षमा करा, आत्मतत्व अक्रिय आहे. तर हे आत्मतत्वाला सुद्धा ते शक्य नाही की ते स्वतःचा नाश करू शकेल. म्हणजेच हे जे म्हटलंय विनाशम अव्यय अस्य यस्य न कश्चित कर्तुम अर्हति, कोणी पण त्याला पात्र नाहीये त्याचा नाश करण्याकरता. याच्यावरती मागच्या वेळेस आपण थांबलो होतो. आज आपण पुढचा श्लोक त्याची सुरुवात करूया. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. या नाशरहित, मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असं म्हटल्या गेलेलं आहे.
म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर. पहा भगवान किती व्यवहारिक, म्हणजे ज्याला म्हणतो ना की एका बाजूला एकदम आत्मतत्व म्हणजे या जगातील सर्वात महत्वाची टॉप ज्याला म्हणतो की फिलॉसॉफी सांगत आहे, आत्मतत्व सांगत आहे, पण त्याच्याच बरोबर अजून काय सांगत आहे की तुला युद्ध करायचं आहे. तस्मात् युद्धस्व भारत श्लोकातला हा जो शेवटचा भाग आहे याच्यावरती आधी थोडं चिंतन करूया, मग पुढे जाऊया. पहा आत्मतत्व सांगत असताना भगवान कुठे हरवून गेलेले नाही, म्हणजे त्या तत्वज्ञानामध्ये. आणि ते काय सांगतात की हे पहा हे आत्मतत्व अविनाशी आहे, म्हणजे तुझं खरं स्वरूप अविनाशी आहे. हे सर्व शरीर येणारे आणि जाणारे आहेत, आणि समजा तू युद्ध नाही केलं तरी हे काही अजर-अमर नाहीये. म्हणजे यांचे शरीर, यांचं आत्मस्वरूपाने ते अजर-अमर जरी असतील तरी आज नाही तर उद्या कोणत्या ना कोणत्या कारणाने यांच्या शरीराचा नाश होणार आहे. म्हणून तू आपले कर्तव्य चुकू नकोस. आणि तुला हे जे क्रमप्राप्त आहे युद्ध करणं, कारण की तू क्षत्रिय आहे आणि धर्मयुद्धात सहभाग करणे हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि फक्त कर्तव्य आहे म्हणून करू नकोस, हे तुझ्याकरता मोक्षाचा मार्ग सुद्धा आहे. पहा म्हणजे भगवान कृष्णाने केवढी एक लॉफ्टी ज्याला म्हणतो एक उच्च तत्व आपल्या पुढे अर्जुनाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. ते काय म्हणतात की नुसतं तू युद्ध कर म्हणजे हे फक्त तुझं क्रमप्राप्त कर्तव्य आहे म्हणून नाही, हे तुझ्याकरता मोक्षाचा मार्ग सुद्धा आहे. का आपण मागच्याच वेळेस चर्चा केली की गीतेचं जर समजा 2 किंवा 3 वाक्यात काही गोषवारा सांगायचा असेल तर आपण सांगू शकतो की शरीर आणि आत्मतत्व हे दोन्ही वेगळे आहेत, आणि हे ध्यानात ठेवून कर्तव्य कर्म करणे हेच मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, असं स्पष्टपणे भगवान त्याचा हा जो इंगित अर्थ आहे, त्याचा जो आतमध्ये लपलेला अर्थ तो हाच आहे. आणि प्रत्येक आपण जेव्हा जसं जसं अध्यायामध्ये पुढे जाऊ प्रत्येक वेळेस आपल्याला हे लक्षात ध्यानात आपल्याला भगवान आणून देणार आहेत. तर तस्मात् युद्धस्व भारत, की तू हे पहा हे सगळ्या गोष्टी आहेत आत्मतत्वाच्या संदर्भात सांगून भगवान असं सांगत आहे की या सगळ्या गोष्टी आहेत, तर तू काय कर, तू युद्ध कर, युद्धापासून परावृत्त होऊ नको, आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होऊ नको. पहा या श्लोकाच्या माध्यमातून किंवा तस्मात् युद्धस्व भारत याच्या माध्यमातून भगवान आपल्याला एक फार मोठा संदेश देत आहेत. अनेकदा भक्त फार कळकळीने म्हणत असतात की महाराज आम्ही ठाकूरांच्या संपर्कात फार उशिरा आलो. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असतो की म्हणजे त्यागाचं जीवन आम्ही जगू शकलो नाही, तथाकथित ज्याला म्हणतो आपण संन्यास धर्म त्याचा आचरण करू शकलो नाही. तर हे पहा भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा वचनामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपल्याला जे क्रमप्राप्त कर्तव्य आहेत ते कसे पार पाडून आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. त्यांनी जे उदाहरण दिले मी त्याची पुनरावृत्ती करत नाहीये, पण फक्त मी हे तुम्हाला लक्षात देऊ इच्छितो की पहा सगळे आचार्य, सगळे अवतार, सगळे भगवान एकच तत्व सांगत असतात, फक्त भाषा किंवा उदाहरणं वेगळी असू शकते, बस तेवढंच. तिकडे आपले श्रीरामकृष्ण भगवान श्रीरामकृष्ण उदाहरण देतात घरात मोलकरणीचं, आणि इथे तस्मात् युद्धस्व भारत असं सांगून आपल्या सर्वांना मोक्षाचा मार्ग जणू काही एक राजमार्ग मोकळा करून देत आहेत भगवान श्रीकृष्ण इथे. आणि म्हणतात आहे की पहा हे सगळ्या गोष्टी आहेत आत्मतत्वाच्या संदर्भात सांगून की शरीर आणि आत्मतत्व वेगळं आहे, हे ध्यानात ठेवून कर्तव्य कर्म कर, बस, बाकी तुला काही काळजी करायची आवश्यकता नाही. केवढा एक आशादायी संदेश भगवान श्रीकृष्ण आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून देत आहेत. असो, तर हे वाचल्याबरोबर माझ्या मनात काही हे जे विचार आले आपले पुढे मांडले. आता आपण या श्लोकाचं थोडंसं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. सगळ्यात पहिले बंधू भगिनींनो, पण अनाशिनः
हे जे शब्द आहे याची थोडीशी फोड करू, याचं थोडंसं ॲनालिसिस करूया आणि आपण बघूया की बऱ्याच गोष्टी कुठे कुठे मध्ये मध्ये ज्याला त्याची पुनरावृत्ती होत आहे. पुनरावृत्ती का होत असते त्याचं कारण असं बंधू भगिनींनो की पहा, शास्त्र त्यांना सतत आपल्या मनावरती चांगल्या गोष्टी बिंबवण्यामध्ये त्यांना मुळीच कंटाळा येत नाही. म्हणून शास्त्रांना अंब म्हणजे आई असं सुद्धा म्हटलंय. अंब असं का म्हटलंय की जसं आईला आपल्या बाळाला चांगलं वळण लावण्याकरता सारखं सारखं काहीतरी ती सांगत असते की बाबा मस्ती करू नकोस, खोटं बोलू नकोस, तरी ते बाळ काहीतरी खोड्या करतं, काहीतरी गमती म्हणून खोटं बोलत असतं वगैरे वगैरे अशा घटना घडत असतात. तरी आई सारखी सारखी सांगत असते बाबा बाळा खोटं बोलू नकोस, बाळा खोड्या करू नकोस. म्हणजे काय, तिला थकवा येत नाही, तिला कंटाळा येत नाही, ती चिडत नाही. शास्त्र सुद्धा आपल्याला एकच गोष्ट सतत सांगून हे संस्कार आपल्या मनावरती घडवण्याचा प्रयत्न करत आहे. अनाशिनः या शब्दाचा अर्थ असा आहे बंधू भगिनींनो की या आत्मतत्वाचा कोणत्याही काळात, कोणत्याही कारणाद्वारे, कोणत्याही स्थानी आणि कोणाही द्वारा नाश होऊ शकत नाही. पहा, इतक्या सगळे जितक्या आपण ज्याला म्हणतो की पॉसिबिलिटीज म्हणूया, शक्यता, सगळ्या गोष्टींना इथे आचार्य बिलकुल नकारत आहे की कोणत्याही काळात, म्हणजे अमुक अमुक जसं आपण बघतो ना की भीष्म पितामहांनी आपला ध्येय ठेवला होता उत्तरायणमध्ये आणि त्याच्याकडे त्यांनी वाट बघितली. तर वाट बघितली, उत्तरायण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी देह ठेवला. देह ठेवला, आत्माला काही मृत्यू प्राप्त झाला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच कोणत्याही काळात, कोणत्याही कारणाद्वारे आपण बघतो की विभिन्न कारणांमुळे मनुष्य मृत्युमुखी पडत असतं. अनेक कारणं असतात, पण शरीर त्याचा पात होत असतो, आत्मतत्वाचा कधी पात होत नसतो. त्याच्यानंतर कोणत्याही स्थानी, अनेक लोक असे, त्यांची अशी इच्छा असते की तीर्थस्थानी देहपात व्हावा, त्याच्याकरता ते बरेच प्रयत्न सुद्धा करतात. चांगली गोष्ट आहे. काशीला सुद्धा बरेच लोक जाऊन वृद्धापकाळामध्ये आपलं उरलेलं जीवन तिथेच व्यतीत करत असतात. पण तिथे सुद्धा शरीराचा पात होतो, आत्माचा नाही. तसंच कोणाही द्वारा, म्हणजे समजा काही एक दुर्घटना घडली किंवा काही भांडण झाली, कोणत्या व्यक्तीद्वारा एखाद्या व्यक्तीचा जर देह गेला असेल तर तो देह जात असतो, आत्मा नाही. म्हणण्याचा अर्थ हा. तर अनाशिनः या शब्दाचा अर्थ काय, कोणत्याही काळात, कोणत्याही कारणाद्वारे, कोणत्याही स्थानी, कोणाही द्वारा हे आत्मतत्वाचा नाश होत नसतो. ते जर नाश होत असतो तर ते कोणाचं, तर ते फक्त शरीराचं, जे की नाशवानच आहे. या अनाशीचं जेव्हा चर्चा करतो बंधू भगिनींनो, तर मागच्या वेळेस सुद्धा आपण थोडी चर्चा केली होती. आज अजून त्याचा एक थोडासा वेगळं डायमेन्शन बघूया की पहा, की आपण अवतीभोवती ज्या गोष्टी बघत असतो त्याचा नाश दोन प्रकारांनी होऊ शकतो. एक तर संपूर्ण नाश किंवा त्याची हानी. तर संपूर्ण नाश म्हणजे आपण बघतो की एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडते आणि संपूर्णपणे त्याच्या शरीराचा नाश होत असतो. तर आत्मतत्वामध्ये ह्या प्रकारचा नाश आपल्याला बघायला मिळत नाही. का बघायला मिळत नाही? कारण की तो सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी म्हणजे मागच्या वेळेस आपण याची चर्चा केलेली आहे की सगळ्या दूर जशी वायू पसरलेली आहे, वायू तरी फार स्थूल आहे आणि त्याचा आपल्याला ज्याला म्हणतो अनुभव येत असतो, पण त्याच्यापेक्षाही आकाश तत्व, आणि अजून थोडीशी फोड करूया तर स्थूल आकाश किंवा स्थूल महाकाश हे त्याच्याहून अजून ज्याला सूक्ष्म असतं, म्हणजे वायूहून स्थूल महाकाशपासून सूक्ष्म महाकाश अजून सूक्ष्म असतं आणि त्याहून सूक्ष्म असतं आत्मतत्व. हे फक्त ऐकून ठेवा. तर हे म्हणजे जर वायू इतकी म्हणजे स्थूल असून सगळ्या कोपऱ्यामध्ये पसरलेली आहे, तर हे आत्मतत्व किती बिलकुल सगळ्या दूर पसरलेलं आहे आणि त्याच्याचमुळे त्याचा नाश होऊ शकत नाही. जर प्रश्न हा मनामध्ये येतो बंधू भगिनींनो की सर्व व्यापकता, सर्वदूर पसरलेलं हे आत्मतत्व, आता याचं आणि
नाश न होणं याचा काय संबंध आहे? तर एक थोडं स्थूल उदाहरण घेऊन आपण समजण्याचा प्रयत्न करूया. की कल्पना करा की मी आत्ता माझ्या हातात एक तलवार आहे आणि तुम्ही मला सांगितलं की महाराज या वायूला कापा बरं, कापून टाका, 2 तुकडे करा याचे. मी पण बिलकुल द्वेषामध्ये आलो, जोशामध्ये आलो आणि काढली तलवार आणि 2-4 सपासप हवेमध्ये तो तलवार फिरवली. त्या हवेला काही होणार आहे का? इतकासा स्क्रॅच सुद्धा येणार नाही. पटते का मी जे बोलतो? त्या जे हवेमध्ये मी सपासप 5-6 वार केले या वायूला कापून टाकीने असा विचार करून, पण त्या वायूला काही फरक पडणार का? त्या तलवारीचा काही होणार नाही. AK-47 आणली आणि हवेमध्ये खूप साऱ्या गोळ्या धाडल्या, हवेला काही फरक पडणार आहे का? काही होणार नाही. बिलकुल त्यास आता कल्पना करा की जर वायूला या तलवारीने किंवा AK-47च्या बुलेटने काही होऊ शकत नाही, तर आत्मतत्व याच्यापेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आहे, त्याचं काय होणार? म्हणून या उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे समजण्याचा प्रयत्न केला बंधू भगिनींनो, की जी गोष्ट सर्व व्यापक असते, जितकी सूक्ष्म असते, त्याचं नाश हे म्हणजे अशक्य आहे. आणि आत्मतत्व या जगामध्ये अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याचं हे सर्व व्यापक असल्यामुळे त्याचं नाश हे शक्य नाही. हे अनाशीचा अजून एक डायमेन्शन असतो, क्षती किंवा हानी. काही दुर्घटना घडत असते बंधू भगिनींनो, आणि बघतो आपण की कोणाचा हात कापला जातो, पाय कापला जातो, बोटं कापले जातात वगैरे वगैरे. तर आता आत्मतत्वामध्ये जे अनाशी आपण ज्याचं अनालिसिस करत आहोत, तर याच्यामध्ये नाश म्हणजे संपूर्ण नाश हेही शक्य नाही आणि क्षती किंवा हानी हे सुद्धा संभव नाही. का? कारण की याला अवयव नाही आहेत ना, संपूर्ण पसरलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की या वायूचे अवयव काढा बरं, म्हणजे दाखवा बरं. आता असे इन्स्ट्रुमेंट्स आलेत की आपण ऑक्सिजन घेऊ शकतो किंवा नायट्रोजन घेऊ शकतो. आता तो भाग वेगळा, पण आता जसे आपल्याला हात आहेत किंवा पाय आहेत, असे जर अवयव या वायूला किंवा आत्मतत्वाला नसतात. जिथे अवयव नाही, जिथे 2 नाही, तिथे हानी किंवा क्षती हे होणं अशक्य आहे. एखादी व्यक्ती आली तलवार घेऊन हातामध्ये, तर ती व्यक्ती माझा हात, पाय किंवा मुंडकं कापू शकते, का? ते अवयव आहेत माझ्या शरीराचे. पण तेच आत्मतत्वाचे अवयव नसल्याने त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्षती किंवा हानी हे शक्य नाही. आणि तसंच हे जे नाश आपण म्हणतोय, संपूर्ण नाश, ते सुद्धा आत्मतत्वामध्ये शक्य नाही. आता आपण जे सर्वव्यापकता याच्या संदर्भात चर्चा करत होतो बंधू भगिनींनो, तर हे सर्वव्यापकता म्हणजे याचा अर्थ काय की पहा, याला एक फार मोठा महत्त्व आहे बरं. आणि याच्या पुढे एक नित्य शब्द येणार आहे, तिथे सुद्धा आपल्याला ही परिभाषा लागणार आहे, म्हणून आपण त्याची चर्चा आत्ताच करून घेऊ. सर्वव्यापक म्हणजे कसं असतं? एक रस. म्हणजेच काय? एकाच वेळेस, सर्व ठिकाणी, सर्व वेळेस आणि सर्वांकरता. पहा काय जोरदार परिभाषा आहे. एकाच वेळेस म्हणजे याचा अभाव कुठे दिसत नाही. अभाव म्हणजे कोणाचा असतो माहिती का? ज्या गोष्टी सीमित असतात ना, त्याचा अभाव असू शकतो. कसं? आपण थोडीशी चर्चा करूया. की मी गेलोय कोल्हापूरला आणि तुम्ही मला भेटायला मठात आलात, तर तुम्हाला इतर साधू सांगतील की नाही, राम महाराज गेले कोल्हापूरला. म्हणजे मी एका वेळेस एकाच ठिकाणी असू शकतो. जर मी कोल्हापूरला गेलेलो आहे, तर मी पुण्यात माझा अभाव असणार. मी जर कोल्हापूरला गेलो आहे, तर माझा इथे पुण्यात अभाव असणार. म्हणजेच काय की मी शरीर आहे आणि हे सीमित आहे. पण आत्मतत्व कसं असतं? हे सर्व व्यापक असतं. म्हणजे एकाच वेळेस कोल्हापूरला सुद्धा आहे, ते नगरला सुद्धा आहे, ते नागपूरला सुद्धा आहे, ते अकोल्याला सुद्धा आहे, ते न्यूयॉर्कला आहे, ते लंडनला आहे, आणि सर्व ठिकाणी सर्व वेळेस सुद्धा आहे. सर्व वेळेस म्हणजे लंडनला 6 वाजता, न्यूयॉर्कला 9 वाजता, पुण्याला रात्री 12 वाजता असं नाही. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळेस, सर्वांकरिता एकच वेळेस हे उपलब्ध असतं. म्हणजे
समजा या 7:25 हे जर इथे उपलब्ध आहे, तर याच वेळेस कोल्हापूरला सुद्धा उपलब्ध आहे, टोकियोला सुद्धा उपलब्ध आहे, पुण्याच्या प्रत्येक भागामध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि सर्व ठिकाणी एकाच वेळेस, पहा शब्दांकडे लक्ष द्या, एकाच वेळेस, सर्व ठिकाणी, सर्व वेळेस, सर्व वेळेस, हे फार महत्वाचं, आणि सर्वांकरिता. आता आपल्याला त्याचा बोध होत नाही म्हणून आपण म्हणतो की अहो मला दिसला नाही किंवा मला अनुभव आला नाही. अरे साधना केली तर आपल्याला लक्षात येईल, पण लक्षात आपण हे घेतलं पाहिजे बंधू भगिनींनो, की सर्व व्यापकता कशाला म्हणतात, की हे आत्मतत्व सर्व व्यापक असल्याने असीमित किंवा अनंत, हे दोन शब्द खूप ॲप्रोप्रिएट आहे, योग्य आहे. अनंत ज्याला म्हणतो की सर्वव्यापी, ओमनी प्रेझेंट, याचा अर्थ काय असतो, एकाच वेळेस, सर्व ठिकाणी, सर्व वेळेस हा उपलब्ध असतो. याचाच अर्थ हे अविनाशीचा, अनाशिनाचा ही दुसरी परिभाषा झाली. काय बघितलं आधी, की कोणत्याही काळात, कोणत्याही कारणाद्वारे, कोणत्याही स्थानी, कोणाही द्वारा हे कधी नष्ट होत नसतं आणि याचा नाश आणि क्षती संभव नाही, आणि हे सर्व व्यापक आहे किंवा सर्व व्यापक असल्यामुळे याचा नाश होणं अशक्य आहे. हा त्याचा पूर्ण एक सखोल अर्थ झाला. तर आता अजून पुढे जाऊया. पहा, दुसऱ्या ओळीमध्ये अजून एक शब्द वापरतात ज्याची पण आपली पुनरावृत्ती होत आहे, अप्रमेयस्य. अप्रमेयस्य म्हणजे काय, की जसं आपण या सर्व जगाला आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण करत आहोत. ग्रहण करत आहोत म्हणजे कसं, की आपण म्हणतो लाडू गोड आहे, हो छान मस्त आहे, म्हणजे आपल्या जिव्हेने त्याचा स्वाद घेत आहोत, त्याचं ज्ञान घेत आहोत, म्हणून आपल्याला ते कळतं. तसंच फूल सुगंधित आहे, छान टवटवीत ते आणि नवीन आहे, लाल लाल आहे, म्हणजे डोळ्याने त्याचं रूप बघितलं आणि नाकाने त्याचा सुगंध घेतला. किंवा भजन खूपच मनाला भावलं, आज भावपूर्ण तुम्ही गायला, आपण असं म्हणतो का, कानाने पण श्रवण करत असतो. म्हणजे या सगळ्या विभिन्न गोष्टी आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण करत असतो, म्हणून या सगळ्या गोष्टीने म्हणतो प्रमेय. यांना मापू शकतो, यांची आपण नोंद घेऊ शकतो, या सगळ्या जगातल्या जितक्या पण गोष्टी आहेत. पण आत्मतत्व कसं आहे, आत्मतत्व कधी पण आपल्या या इंद्रियांच्या माध्यमातून त्याला ग्रहण करू शकत नाही. आपण ज्या गोष्टी ग्रहण करू शकतो त्यांना म्हणतो प्रमेय, आणि ज्या गोष्टी आपण इंद्रियांनी ग्रहण करू शकत नाही त्यांना म्हणतो अप्रमेय. म्हणून हे आत्मतत्व कसं आहे, अप्रमेय. आता काही काही गोष्टी अशा असतात की जी आपण मनाद्वारा ग्रहण करतो. एखादी आपली आवडती व्यक्ती आली, आपल्याला किती आनंद होतो, तर तो आनंद आपण कुठे अनुभवतो, आपल्या मनामध्ये. किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल, तो निर्णय कुठून घेतो आपण, बुद्धीतून घेतो आपल्या. तर आत्मतत्व हे मन आणि बुद्धीद्वारा सुद्धा आपण त्याला ग्रहण करू शकतो का, नाही. आणि म्हणूनच तैत्तिरीय उपनिषद एकदम स्पष्टपणे म्हणतं, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. काय याचा अर्थ आहे, की हे आत्मतत्व कसं आहे, की हे वाणी किंवा मनाद्वारे याला आपण प्राप्त करू शकत नाही. इथे जे वाचो म्हणजे वाणी जे वापरलंय हे कर्मेंद्रिया करता वापरलंय, आणि मन जे वापरलंय हे सगळी ज्ञानेंद्रियांचे उपलक्षण आहे. उपलक्षण म्हणजे काय, की मन हे शब्द वापरलं म्हणजे याच्यामध्ये पाचित आपल्या ज्ञानेंद्रिय जे असतात त्या ऑटोमॅटिक येऊन गेल्या, प्रत्येकाचं नाव द्यायची आवश्यकता नाही. याला म्हणतात उपलक्षण. वाणीचा उपयोग इथे केला, यतो वाचो निवर्तन्ते, तर बाकीच्या पण 5 कर्मेंद्रिया आहेत, तर एकाचं नाव घेतलं याचाच अर्थ की 5ही कर्मेंद्रिया आत्मतत्वाला ग्राह्य करू शकत नाही. मन याची जेव्हा इथे उजळणी झाली की मन आत्मतत्वाला अनुभवू शकत नाही, याचाच अर्थ 5ही ज्ञानेंद्रिय सुद्धा त्या आत्मतत्वाला अनुभवू शकत नाही. स्पष्टपणे हे तसा असा अर्थ असतो, त्याला म्हणतात उपलक्षण. पुढे अजून एक घेऊया रेफरन्स, न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति नो मनः. ही भाषा केन उपनिषदची आहे, की हे जे आत्मतत्व आहे हे त्याच्याजवळ आपले डोळे जाऊ शकत नाही, ज्ञानेंद्रिय,
तर डोळे जाऊ शकत नाही याचा अर्थ कान, नाक, जिव्हा, त्वचा हे काही जाऊ शकत नाही. न तत्र चक्षुर गच्छती न वाक गच्छती. वाणी जाऊ शकत नाही म्हणजे कर्मेंद्रिय सुद्धा जाऊ शकत नाही. नो मनः म्हणजे अजून स्पष्टपणे सांगून दिलं, मन, बुद्धी वगैरे या सत्यांच्या पलीकडे ते आत्मतत्व. म्हणूनच त्या आत्मतत्वाला काय सांगितलंय? त्या आत्मतत्वाला सांगितलेलं आहे की अप्रमेय. मग जर या वाणीला याला आपण अनुभवू शकत नाही, त्याला कसं आपण प्राप्त करू शकतो, याला कसं याचा अनुभव घेऊ शकतो? तर संतांची वाणी, महापुरुषांची वाणी, त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करू शकतो. आणि शास्त्रांची वाणी, आता महापुरुषांची वाणी म्हणजे कुठे? गीता किंवा उपनिषद वाचून. या संदर्भात भगवान श्रीरामकृष्ण एक फार सुंदर उदाहरण देतात. आपण कदाचित तो उदाहरण नक्कीच ऐकलं असेल की पहा, शास्त्र वाचून कधी पण आत्मतत्वाचा अनुभव होत नसतो. फक्त आपल्याला माहिती मिळत असते, बौद्धिक ज्ञान होऊ शकतं. ज्या शब्दांचा मी वापर करतो त्याच्याकडे लक्ष द्या. बौद्धिक ज्ञान असणं आणि अनुभवात येणं ही गोष्ट फार वेगळी आहे. आणि हेच सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण जे उदाहरण देतात दुधाचं आणि काशीचं. काय सांगतात भगवान श्रीरामकृष्ण? की पहा, एखादी व्यक्ती आहे, ती व्यक्ती, तिला फक्त हे माहिती आहे की दूध पांढरं असतं आणि दुधामध्ये भरपूर प्रोटीन, विटामिन्स असतात वगैरे वगैरे. त्याला ही सगळी म्हणजे ज्याला म्हणतो की इन्फॉर्मेशन ही त्याला भरपूर आहे. पण त्यांनी आपल्या आयुष्यात कधी दूध बघितलं सुद्धा नाही आणि दूध तो प्यायला सुद्धा नाही. ही झाली एक प्रकारची कॅटेगरी. पण काही लोक अशी असतात की ज्यांना दुधाच्या बाबतीत सगळं काही माहीत आहे आणि ते रोज दूध पिऊन चांगले हृष्टपुष्ट झालेले. अशा लोकांना भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात विज्ञानी. तर शास्त्र वाचून आपण जी चर्चा करत आहोत की जर हे आत्मतत्व आपल्या इंद्रियांना जर हे अनुभवू शकत नाही तर मग कसं अनुभव करायचं? तर आपल्याला शास्त्र मदत करतात. पण शास्त्र वाचून आपल्याला फक्त एक ज्याला म्हणतो की इंटेलेक्च्युअल कन्सेप्शन मिळत असतं. आपल्याला हे कळत असतं की दुधामध्ये खूप प्रोटीन आहेत, विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, दूध घेतलं पाहिजे एवढं कळतं. पण खरं म्हणजे काय की दूध आपण प्यायलं पाहिजे, म्हणजेच आत्मतत्वाला अनुभवलं पाहिजे. शास्त्र आपल्याला जास्तीत जास्त काय करू शकतात? शास्त्र आपल्याला मदत करू शकतात, आत्मतत्वाचा तो रस्ता दाखवू शकतात. पण त्या रस्त्यावरती आपल्याला चालवावं लागेल. आपण स्वतःच त्याच्यावर चाललं पाहिजे. मला मुंबईला जायचं आहे आणि कोणी मला मार्ग दाखवला की हा रस्ता मुंबईचा आहे, आणि जर मुंबईला मला जायची इच्छा खरंच असेल तर त्या मार्गावरती मी ज्याला म्हणतो की कष्ट करून त्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करेन. आणि तसं केलं तरच मी मुंबईला पोहोचणार, नाही तर नाही. म्हणूनच हे शास्त्र आपल्याला फक्त मार्ग दाखवतील. एवढंच नाही की त्या मार्गामध्ये काही अडचणी असतील आणि अडचणी आल्यानंतर त्याला दूर कसं करायचं हे सगळं ते सांगतील. पण मेहनत आपल्यालाच करावी लागेल, तरच आत्मज्ञान हे आपल्याला प्राप्त होईल. हे एकदम स्पष्टपणे भगवान श्रीरामकृष्ण आणि इतर आचार्य आपल्याला सांगत असतात. तर पहा बंधू भगिनींनो, आपण दोन शब्दांची आतापर्यंत चर्चा केली. एक सगळ्यात पहिलं अनाशिनः आणि दुसरं अप्रमेयस्य. आता पहिल्या ओळीतला एक शब्द घेऊया. पहा, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. इथे पुन्हा तो नित्य शब्द आलेला आहे. नित्य शब्द याचा अर्थ काय की सर्व काळी उपलब्ध आहे. आपण याची चर्चा केलेली आहे, आता त्याची मी पुनरावृत्ती करत नाही. आणि त्याचा अजून एक अर्थ आहे की ज्याला अवयव नाही, त्याची पण चर्चा आपण केलेली आहे. कारण की अवयव जर असते तर त्या अवयवाचा भाग पाडणं हे शक्य असतं, पण त्याची आत्मतत्वाची हानी होत नाही. हानी का होत नाही? कारण की त्याला अवयव नाहीये. अजून एक अर्थ असतो एक रस आहे. एक रसचा एक अर्थ आपण आत्ताच चर्चा केली, पण त्याचा अजून एक अर्थ असतो की सगळ्या दूर तो एक सारखा पसरलेला. एक सारखं पसरणं म्हणजे नेमकं काय होत असतं? आता पुन्हा आपण वायूकडे जाऊया. वायूची मदत घेऊन आपण हे समजण्याचा प्रयत्न करूया की एक सारखं कसं असतं. त्याच्या आधी अजून एक आपण कपड्याचं उदाहरण घेऊया. आपण कपडा घ्यायला जातो बाजारात आणि कल्पना करा
की पिवळ्या रंगाचं आपण एक कापड घेतलं तर संपूर्ण त्या जो पूर्ण कपड्याचा जो पीस असतो तो पिवळा रंग संपूर्णपणे एकसारखा पसरलेला असतो. एका ठिकाणी खूप असा गडद आहे, एका ठिकाणी फिक्का आहे, असं असतं का? तसं असतं तर आपण घेत नाही. संपूर्णपणे एक रस एकसारखा पसरलेला असतो. तसंच हे आत्मतत्व सुद्धा संपूर्ण जगामध्ये एकसारखं एक रस पसरलेला आहे. अजून समजण्याकरता एक उदाहरण घेऊया वायूचं, की पहा वायू सारखं सारखं वाहत असतं इथून तिथे तिथून इथे. का? त्याचं कारण आहे की वायू एकसारखं पसरलेलं नाहीये. वायूचा जो दबाव असतो, प्रेशर आपण ज्याला म्हणतो, ते प्रेशर कुठे कमी असतं कुठे जास्त असतं. आणि वायू कुठून कुठे वाहत असतं? नेहमी जिथे जास्त प्रेशर असतं तिथून ते सुरुवात होतं आणि जिथे कमी प्रेशर असतं, कमी दबाव असतो, तिथे तो धावत तिथे तो प्रवाह त्याचा होत असतो. म्हणूनच आपण जे म्हणतो ना की आत्मतत्व अक्रिय काय, हा या गोष्टी सायंटिफिकली इतक्या सुंदर मॅच होतात ना की बस रे बस. वायू वाहत असते कारण की ते एकरस नाहीये. कमी जास्त, कमी प्रेशर जास्त प्रेशर असं सगळं झालेलं आहे. म्हणून आपण बघतो ना किती तुफान येत असतात. निसर्ग म्हणून आपल्या महाराष्ट्रात आला होता, एम्फान म्हणून आला होता पश्चिम बंगालमध्ये वगैरे वगैरे, किती सगळं नुकसान झालं. हे का होत असतं? कारण की ते एकसारखं पसरलेलं नसतं, म्हणून त्याच्यामध्ये क्रिया होत असते. पण आत्मतत्वामध्ये असं का नाही होत? कारण की ते एक रस सत्यातून एकसारखं पसरलेलं असल्याने त्याच्यामध्ये कोणताही बदल घडत नसतो. हे नित्य शब्दाचे हे 3 अर्थ आपण आता बघितले. सर्व काळी उपलब्ध असतो एक, आणि त्याला अवयव नाही, आणि तो एक रस आहे. एक रसचा एक अर्थ आपण आधीच बघितला होता, सर्व व्यापकता, सर्व काळी उपलब्ध आहे, आणि त्याच्याबरोबर तो एक सारखा आहे. त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो ना की आता त्याच्यामध्ये काही प्रेशर वगैरे नसतो, पण समजण्याकरता जसं वायूमध्ये कमी जास्ती प्रेशर असल्याने ते वाहत असतं, आत्मतत्वामध्ये असं काहीही नसतं आणि ते सगळ्यातून एक सारखं एकदम सुंदर पद्धतीने पसरलेलं असतं. म्हणून त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया किंवा प्रवाह किंवा वाहने असं काहीही घडत नसतं. आता आपण एकदम या श्लोकाच्या मुख्य गोष्टीकडे जाऊया. ते म्हणजे अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. शरीरिणः या शब्दाचा काय अर्थ? की जी गोष्ट शरीरमध्ये राहते, शरीरी, आपण काय म्हणतो याला, बॉडी, शरीर. आणि शरीरमध्ये राहणार काय? शरीरी. म्हणजेच काय? आत्मा. म्हणजेच काय? नित्य. म्हणजेच काय? ज्याचा नाश होत नाही. आणि इथे भगवान काय म्हणतात ते? अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. की या शरीरामध्ये राहणारं जे आत्मतत्व आहे आणि त्याचे जे अनेक शरीर आहे, ते शरीर कसे आहे? अंतवंत, म्हणजे ज्यांचा नाश होणारा आहे. आता इथे जी महत्वाची एक फार जी गोष्ट लक्षात घेण्यासारखी बंधू भगिनींनो, ते म्हणजे शरीरिणः हा एकवचन वापरला आहे. आणि या शरीरिणः या आत्माचे अनेक शरीर, अंतवंत इमे देहा बहुवचन वापरलंय. म्हणजे एकच आत्मतत्वाचे अनेक शरीर. अनेक म्हणजे किती हो? हे जे काही बघतो या पूर्ण संसारामध्ये आपण, ते सगळे या आत्मतत्वाच्या म्हणजे ज्याच्या माध्यमातूनच ते आत्मतत्व सगळ्या दूर पसरलेलं आहे. इन अँड थ्रू, मी मागच्या हा शब्द वापरला होता. अनुस्यूत, ओतप्रोत, स्पंज आणि पाण्याचं उदाहरण दिलं होतं, लक्षात असेलच. हे आत्मतत्व सगळ्यात दूर, आणि ते कसं आहे? ते एकच आहे. आणि त्याचे शरीर किती आहे? म्हणजे हे एकच आत्मतत्व हे अनंत प्रकारचे जे शरीर आहे, मनुष्य, स्त्री, पुरुष, लहान मुलगा, मोठा मुलगा, वृद्ध, सगळ्यांना जे चालणार आहे. एवढंच नाही, श्वापद, पशु पक्षी, आपले झाड झुडपे, लता, जिथे जिथे चैतन्य दिसतंय सगळ्या दूर हे आत्मतत्व पसरलेलं आहे. आणि जिथे जिथे आत्मतत्व नाही, आपल्याला असं अचैतन्य वाटतं, तिथे सुद्धा आत्मतत्व आहे. बरं, या टेबलमध्ये सुद्धा आत्मतत्व आहे, लक्षात ठेवा. फक्त ते प्रगट करण्याकरता
जे एक एक इन्स्ट्रुमेंट लागतं ते इन्स्ट्रुमेंट याच्यात नाहीये, म्हणून आपल्याला ते अचैतन्य वाटतंय. हे टेबल जो दिसतोय आपल्याला याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे. माझ्यामध्ये चैतन्य का दिसतं? कारण की ते चैतन्य प्रगट करण्याकरता जे एक इन्स्ट्रुमेंट अंतःकरण लागतं ते इथे दिसतंय, ते इथे आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून ते चैतन्य प्रगट होत आहे. आपल्या सर्वांमध्ये पण आहे का? कारण आपल्या सर्वांकडे अंतःकरण आहे. मग याच्यामध्ये का नाहीये? या चैतन्य जर याच्यामध्ये आहे ते प्रगट का होत नाहीये? कारण की चैतन्य प्रगट करण्याकरता जे इन्स्ट्रुमेंट लागतं अंतःकरण ते या टेबलमध्ये नसल्याने ते चैतन्य इथे प्रगट होत नाहीये. पण चैतन्य याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि याचं प्रमाण जर द्यायचं असेल बंधू भगिनींनो, तर बेस्ट एक्झाम्पल असेल तर भगवान श्रीरामकृष्ण. भगवान श्रीरामकृष्ण, आता आपण जातो दक्षिणेश्वरला माता कालींचं दर्शन करायला, तर आता आपली तर काही पातळी नाहीये की काही त्यात आपल्याला चैतन्य दिसेल. पण भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की महाभावतारिणी तिने आपलं पाय, जे शव झालेले आहेत, झोपलेले आहेत, त्यांच्या छातीवर पाय ठेवलेला आहे आणि भगवान शिव स्वतः श्वास घेत आहेत, त्यांची छाती खालती वरती होत आहे. हे स्वतः याचा अनुभव भगवान श्रीरामकृष्णांनी घेतलेला आहे. म्हणजे जे चैतन्य तुम्हाला आणि मला दिसत नाही ते चैतन्य या महापुरुषांनी बघितलेलं आहे. आपण सुद्धा त्या जर स्थितीमध्ये पोहोचलो तर त्या आपल्याला आत्ता वाटणारी अचैतन्य गोष्ट त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य हा आपल्याला बघायला मिळू शकतो. स्वामी विवेकानंद सुद्धा जेव्हा स्वामीजींनी, क्षमा करा, जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना काही ज्याला म्हणतो की अनुभव करण्याकरता त्यांना स्पर्श केला होता, तर तेव्हा त्यांना सुद्धा ते कलकत्त्याला एक त्यांच्या घराच्या जवळ हेदुआ पार्क म्हणून एक जागा आहे, पार्क, तिथे लोखंडाचे रेलिंग्स, त्याच्यामध्ये त्यांना ईश्वर दिसत होतं, त्याच्यामध्ये चैतन्य आहे. जेवायला बसले तर खाऊ शकत नव्हते, जेवणामध्ये त्या थाळीमध्ये सगळ्या दूर त्यांना चैतन्य दिसत होतं. त्यांच्या आईला वाटलं की याच्यात काही गडबड झालेली आहे, अनेक दिवस झाले हा इतका विचित्र का वागतोय नरेंद्रनाथ. तर या सगळ्या दूर तेच चैतन्य पसरलेलं आहे. फक्त आपल्याला ते अचैतन्य का वाटतं? कारण की तिथे ते रिफ्लेक्ट होत नाहीये. पण महापुरुषांना की ज्यांना अद्वैत ज्ञानाचा लाभ झालेला आहे, त्यांना प्रत्येक ठिकाणी तेच एक तत्व खेळत आहे याची त्यांना स्पष्ट जाण होत असते. असो, तर आपली चर्चा कुठून निघाली होती की हे जे आत्मतत्व आहे हे पूर्ण जगामध्ये एकच आहे आणि त्याचेच हे सगळे नाशिवंत शरीर आहे. सगळे नाशिवंत शरीर या त्या आत्मतत्वाचेच एकच आत्मतत्व सगळ्यांना खेळवत आहे. आणि याचं जर अजून एक पॅरलल उदाहरण जर घेतलं बंधू भगिनींनो, तर ते पॅरलल उदाहरण म्हणजे आपण कसं घेऊया की पहा, जगामध्ये सूर्य एकच आहे. कल्पना करा की समोरच्या पटांगणात मी 25 पाण्याने भरलेले माठ ठेवले, तर प्रत्येक माठ मध्ये मला सूर्याचा एक एक प्रतिबिंब बघायला मिळणार आहे. तर याचा अर्थ काय झाला? 25 सूर्य झाले का? नव्हे. अहो, सूर्य एकच आहे, त्याचे 25 प्रतिबिंब झालेत. मी 25च्या जागी 25 लाख ठेवले किंवा 25 करोड ठेवले किंवा 25 लाख करोड माठ सुद्धा आणले तरी 25 करोड लाख प्रतिबिंब होतील, पण सूर्य एकच आहे. म्हणण्याचा अर्थ काय की ते आत्मतत्व एकच आहे आणि त्याचे प्रतिबिंब ह्या सगळ्या विश्वामध्ये प्रत्येक स्त्री पुरुष, लहान मुलगा मोठा मुलगा वृद्ध, सगळ्यांमध्ये, सगळ्या श्वापदांमध्ये, पशु पक्षींमध्ये, या सगळे ज्याला म्हणतो की आपण वृक्ष लता, सगळ्यांमध्ये तेच एक चैतन्य खेळत आहे. त्या एका चैतन्याचंच प्रतिबिंब सगळ्यांमध्ये खेळत आहे. हे या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला भगवान सांगत आहे. आणि म्हणजे ते हे जे जिथे प्रतिबिंब पडत आहे म्हणजे आत्मतत्वाचे जे शरीर आहे ते कसे आहे? ते सर्व नाशिवंत आहेत. पण त्याच्यामध्ये राहणारा जो आत्मतत्व आहे शरीरी, ज्याचे हे सगळे शरीर आहेत, तो आत्मतत्व अविनाशी आहे. पण हे जे शरीर आहे, सगळे शरीर हे सगळे नाशिवंत आहे. अजून एक छोटंसं उदाहरण घेऊया भगवान श्रीरामकृष्णांचं.
अतिशय सुंदर पद्धतीने ते सांगतात. त्यांच्यासमोर भक्त सगळे बसलेले आहेत, ईश्वरी संवाद सुरू आहे आणि हसता हसता आनंदाने ठाकूर एक अर्धबाह्य अवस्था ज्याला म्हणतो अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, अरे बघत आहे की खोड वेगळी वेगळी आहे पण आतमध्ये कापूस मात्र एकच आहे. पहा काय सुंदर उदाहरण दिलंय. आपण उशी वापरतो की नाही, उशीची बाहेर खोड असते आणि आतमध्ये कापूस असतो. तर समोर भक्त लोक बसले आहेत आणि ठाकूरांना पहा अर्धबाह्य अवस्थेमध्ये काय एकदम ध्यानात येतं की बघत आहे की खोड वेगळ्या वेगळ्या आहे पण प्रत्येकामध्ये कापूस तो एकच आहे. म्हणजे काय, आत्मतत्व सगळ्यांमध्ये एकच आहे. बाहेरच्या फक्त खोड वेगळे वेगळे आहे. कोणी उंच आहे, कोणी ठेंगणा आहे, कोणी जाड आहे, कोणी रोड आहे, कोणी सावळा आहे, कोणी गोरा आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण आतमध्ये कापूस म्हणजेच काय, आत्मतत्व तो मात्र बिलकुल एकच आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की इथे जेव्हा भगवान आपल्याला म्हणतात अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः, आणि हे शरीर म्हणजे जे आहे, इथे एक जी गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की ही जी शरीरी आहे, हे जे आत्मा आहे, हे कसं आहे, हे अविनाशी, याचा कधी नाश होणार नाही. पण हे अविनाशी आत्मतत्वाचे जितके पण शरीर आहेत ते सगळे कसे आहेत, सीमित आहेत आणि नाशिवंत आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इथे पहा एक शब्द वापरलाय भगवानांनी, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. म्हणजे हे जे अविनाशी आत्मतत्व आहे त्याचे जितके पण शरीर आहे, म्हणजे जिथे प्रतिबिंब पडत आहे आत्मतत्वाचा, ते सगळे अविनाशी आहे. म्हणजेच काय, इथे भगवान जे आपल्याला सांगू इच्छित आहे की आत्मतत्वात हे शरीर कोणाचं आहे, हे फार महत्वाचं आहे बरं. हे आत्मतत्व, हे क्षमा करा, हे शरीर कोणाचं आहे, हे आत्मतत्वाचं आहे. रामकृष्ण संघाचे एक वरिष्ठ संन्यासी फार गमतीने म्हणतात की पश्चिममध्ये जेव्हा एखादी व्यक्ती शरीर सोडते तर ते लोक म्हणतात की बॉडी हॅज गिवन अप द घोस्ट. ते चैतन्य म्हणत नाही, आता त्यांची संकल्पना फारच वेगळी आहे. ते काय म्हणतात, बॉडी हॅज गिवन अप द घोस्ट. म्हणजेच काय, जणू काही त्या शरीराला अधिकार आहे त्या चैतन्य सोडण्याचा. आपण हसतो या अशा वाक्यांवरती. आपल्याकडे बिलकुल जस्ट उलट तत्व आहे. काय म्हणतात भगवान, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्त्या शरीरिणः, की हे जे नित्य आणि कधी नाश न होणारं जे आत्मतत्व आहे त्याचे हे शरीर आहे. म्हणजे हे शरीर सोडणं की नाही हे आत्मतत्वाचा अधिकार आहे, चैतन्याचा अधिकार आहे, जडाचा नाही. अरे म्हणूनच आपली संस्कृती हे या गोष्टी 7000 वर्षांनी सगळं शोधून काढलेल्या आहे. आणि म्हणूनच या संस्कृतीच्या या तत्वज्ञानाच्या आधारवरती आज आपण 7000 वर्ष झाले तरी टिकून आहात बंधू भगिनींनो. काय ग्रेट गोष्ट आहे. शरीर सोडणं की नाही सोडणं, शरीर जड आहे, हे आत्मतत्वाचा चैतन्याचा अधिकार आहे. आणि याचा जर पुरावा तुम्हाला पाहिजे असेल तर याच गीताच्या दुसऱ्याच अध्यायामध्ये आपण एक श्लोक, त्याची चर्चा आपण काही दिवसानंतर करणार आहोत. त्याच्यामध्ये स्पष्टपणे भगवान म्हणतात, वासांसे जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. याच्यापेक्षा अजून टेंजंट, ज्याला म्हणतो की टेंजंट प्रूफ काय देऊ, की अरे हे आत्मतत्वाचा अधिकार आहेत. हे श्लोकाचा अर्थ काय की हे जसं आपण कपडे घालतो आणि कपडे आपले फाटल्यानंतर जीर्ण झाल्यानंतर पण काय करतो, ते कपडे आपण फेकून देतो, तसंच हे आत्मतत्व काय करायचं असतं की हे शरीर जीर्ण झाल्यानंतर याचा त्याग करून पुन्हा नवीन शरीर घेत असतं. म्हणजे अर्थातच मोक्ष मिळेपर्यंत हे आत्मतत्व नवीन शरीर घेत असतं. म्हणजेच काय की हे शरीर ठेवणं की नाही ठेवणं हे आत्मतत्वाचा अधिकार असतो, जडाचा नाही. म्हणजेच काय, हे आत्मतत्व हे म्हणजे हे शरीर कोणाचं आहे, कोणाच्या ताब्यात आहे, तर चैतन्याच्या, म्हणजेच काय, आत्मतत्वाच्या ताब्यात आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्या पुढे बंधू भगिनींनो एक अजून महत्वाचं डिस्कशन आणि चर्चाला खूप मोठा स्कोप आहे आणि त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. आणि ते म्हणजे काय,
ते म्हणजे की जर हे आत्मतत्व हे सगळ्यात दूर पसरलेलं आहे, हे असीमित आहे, हे अनंत आहे, तर याला सीमितता प्राप्त कशी झाली या शरीराच्या माध्यमातून? हे सीमित का झालं? आता पहा, पुन्हा आपण सूर्याचं उदाहरण घेऊया की जर आपण सूर्याकडे बघितलं, खूप दूर असल्याने आपल्याला तो छोटाच दिसतो, पण जर आपण त्या माठामध्ये पाणी भरलं, त्याचं एक एवढंच तोंड असतं माठाचं, त्याच्यामध्ये सूर्य अजून छोटा दिसतो, म्हणजेच तो अजून सीमित होऊन जातो. म्हणण्याचा अर्थ काय की पहा, हे जे आपण म्हणतो की आत्मतत्व शुद्ध आहे, एकदम पापरहित आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्याला सीमा नाही, अनंत आहे, असीमित आहे, तर मग त्याला हे जीवत्व हे प्राप्त का झालं हे समजण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया. आणि ते समजण्याकरता काय होत असतं पहा, आपण एक आधी एक दुसरं उदाहरण समजूया, स्फटिक मणीचं. स्फटिक मणी कसा असतो, आता स्फटिकच्या माळा वगैरे भरपूर मिळत असतात, ते अत्यंत ज्याला म्हणतो की सामान्य किंवा लो ग्रेडचं स्फटिक असतं. पण जर आपल्यापैकी कोणी चांगलं आणि एकदम उत्तम दर्जाचं स्फटिक बघितलं असेल तर एकदम चमकणारं आणि अत्यंत ज्याला म्हणतो की पारदर्शी, ट्रान्सपरंट, एकदम पाण्यासारखं असतं ते, बरं, आणि अत्यंत म्हणजे आकर्षक असतं ते. त्याचं वैशिष्ट्य काय असतं की कल्पना करा की मी इथे टेबलवरती ते स्फटिक ठेवलेलं आहे आणि त्याच्या जवळ मी एक लाल रंगाचं फूल ठेवलं, तर त्या स्फटिकचं हे एक वैशिष्ट्य असतं की तो पूर्ण स्फटिक एका सेकंदात पूर्ण लाल होऊन जाईल. जर मी ते लाल फूल हटवून त्याच्या जागी जर एक पिवळं फूल ठेवलं किंवा पिवळी वस्तू ठेवली तर ते स्फटिक, आता मुळात ते कसं आहे, मुळात ते ट्रान्सपरंट आहे, एकदम पारदर्शी आहे, पण त्याची ती सवय आहे की ज्याच्या जवळ जी वस्तू असते त्या वस्तूचा रंग घेऊन तो तसा होऊन जातो. म्हणजेच समजा पिवळी वस्तू ठेवली तर एका सेकंदामध्ये, मायक्रो सेकंड्समध्ये ते स्फटिक कसं होणार, ते पिवळं होऊन जाईल. किंवा निळ्या रंगाची वस्तू ठेवली तर ते स्फटिक निळं होऊन जाईल. तर होत काय असं बंधू भगिनींनो की जेव्हा, लक्ष द्यावर आता, की आपल्या या अंतःकरणावरती, अंतःकरण काय नंतर सांगणार मी आपल्याला, फक्त हे नाव ऐकून ठेवा, जेव्हा आपल्या या अंतःकरणावरती त्या आत्मतत्वाचा प्रकाश पडतो, प्रकाश पडल्याबरोबर काय होतं की ते अंतःकरण जागृत होतं, त्याच्यात चैतन्य, ते मुळात ते कसं आहे, मुळात ते जड आहे, त्याला स्वतःची काही ताकद नाहीये, पण तो जागृत होतो आणि त्याचे सगळे जे काही मळ साठलेलं असतं ते आत्मतत्वावर चिकटून जातं, किंवा आत्मतत्व त्या सगळ्या रंगाला, जसं स्फटिक लाल फुलाचा लाल रंग घेतो तसंच हे आत्मतत्व आपल्या अंतःकरणाची सगळी घाण त्याच्याशी तो एकरस होऊन जातो. त्याचा तो स्वभावच आहे. मी पुन्हा रिपीट करतो हा, जसं स्फटिकचा एक स्वभाव असतो की त्याच्या जवळ जर लाल रंगाची काही वस्तू किंवा फूल ठेवलं तर ते स्फटिक तो लाल रंग लगलीच घेऊन लाल रंगासारखा दिसू लागतो. तसंच हे जे अनंत आणि ज्याला म्हणतो की अत्यंत शुद्ध, पापरहित हे जे आत्मतत्व आहे, याचा प्रकाश जसंच आपल्या अंतःकरणावरती पडतो, आणि लक्षात ठेवा आपल्या अंतःकरणावरती 3 प्रकारचे मळ साठलेले आहेत, संस्कार, अपुऱ्या वासना आणि कर्मांचे फळ. हे 3 प्रकारचे रंग एकदम ज्याला म्हणू की काळपट, 3 प्रकारचे रंग कोणते, आपल्या अपुऱ्या वासना किंवा वासना या जन्मातल्या, कर्माचे फळ या जन्माचे मागच्या जन्मातले, आणि संस्कार अनेक जन्माचे, हे 3 रंग सगळे मिळून पूर्ण काळा काळा झालेलं आहे. तर आत्मतत्व जसंच आपल्या मनावरती त्याचा प्रतिबिंब पडतो, म्हणजे प्रकाश पडतो, तर ते आत्मतत्वाचा स्वभाव त्या स्फटिक सारखा आहे. म्हणजेच काय की तो काळा रंग तो सगळ्या संस्कारांचा, अपुऱ्या वासनांचा, कर्मफळाचा घेऊन घेतो आणि त्याला तो एक सीमितता प्राप्त होते आणि तिथून बंधन तयार होतं. या स्फटिकाच्या उदाहरणातून नेहमी लक्षात ठेवा की
जरी त्याच्यावरती ते एक उपाधी म्हणजे आपल्या संस्कारांची उपाधी, कर्मफळांची उपाधी, वासनाची उपाधी त्याच्यावरती चढलेली असते, पण आता स्फटिकचा रंग जसा लाल दिसतो, पण लाल झालेला असतो का? मी आशा करतो मी जास्त बोर करत नाही किंवा जड बोलत नाही बरं. आणि मला जे कन्वे करायचंय होपफुली मी कन्वे करू शकत आहे की स्फटिकाचा रंग लाल आपल्याला दिसतो, पण समजा ते लाल फूल काढल्याबरोबर कसं असतं, पुन्हा ट्रान्सपरंट, शुद्ध एकदम. तसंच हे आत्मतत्व आपल्या अंतःकरणाच्या संगतीमध्ये आल्याबरोबर ते काळपट होतं. पण जर आपण अंतःकरणला स्वच्छ केलं, ते संस्कार स्वच्छ केले, अपुऱ्या भाषा स्वच्छ केल्या, तर स्फटिक जसा स्वच्छ होता तसंच असणार. म्हणजे आता सुद्धा तुमच्या माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते शुद्धच आहे. जसं की लाल रंग त्याला चढलेला नाहीये त्या स्फटिकला, तो तसा दिसतोय, इट ॲपियर्स टू बी. तसंच हे आत्मतत्व, हे जे ज्याला जीव चैतन्य प्राप्त झालंय त्याच्यावरती हे उपाधी चढलेली आहे. का? कारण की तो अंतःकरणाच्या जवळ आलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय, आपलं अंतःकरण जर स्वच्छ केलं तर शुद्ध आत्मतत्व तर आहेच, ते आपल्याला गवसून येईल, ते आपल्याला अनुभवात येईल. म्हणजे सगळी साधनाचं उद्दिष्ट काय? सगळ्या साधनाचं उद्दिष्ट हेच की आपलं अंतःकरण स्वच्छ करायचंय, जेणेकरून त्याच्यावरती पडणारं आत्मतत्व हे आपल्याला स्पष्टपणे स्फटिकासारखं ट्रान्सपरंट, पारदर्शी बिलकुल दिसून येईल. कारण की मुळात ते लाल किंवा काळा झालेलंच नाहीये, त्या संस्कारांमुळे त्याची एक 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 इमेज, एक प्रतिमा तशी दिसत आहे, पण ते मुळात तसं आत्मतत्व कधी खराब होऊ शकत नाही. हो, त्या स्फटिकाजवळ लाल फूल ठेवलं आहे, ते फूल दूर करा, स्फटिक आधी पण शुद्ध होतं, फूल जवळ असून सुद्धा ते स्वच्छ होतं. फक्त फूल जवळ असल्याने ते लाल दिसतंय. फूल दूर करा, ते पुन्हा लाल, तुम्हाला ट्रान्सपरंट आणि पारदर्शी स्वच्छ दिसेल. तसंच संस्कार दूर करा. आत्मतत्व जरी आपल्या असं दिसतंय की आपल्या संस्कारांनी ते मलिन झालंय का? मलिन नाही झालंय, मलिन नाही झालेलं आहे ते. संस्कार स्वच्छ करा, अपुऱ्या वासना नाहीशा करा, कर्मफळ स्वच्छ करा, एकदम स्पष्ट आणि पारदर्शी आपल्याला जे आत्मतत्व आहे ते गवसेल. दिलेली वेळ पूर्ण होत आहे, पण हा विषय अजून म्हणजे बरेच याची चर्चा करायची आहे. पण फक्त जाताना एवढं लक्षात ठेवा की आत्मतत्व हे नेहमी नेहमी नेहमीच शुद्ध, पूर्ण पवित्र. जरी आपल्या मनामध्ये हजार प्रकारच्या वासना, कुवासना, कुसंस्कार असतील, पण त्यांनी त्या आत्मतत्वाला काही फरक पडत नाही. का? जसं स्फटिक आपल्याला लाल झालेलं दिसतं पण झालेलं नसतं, तसंच आपले हे आपलं जे जीव चैतन्य, याला जीव चैतन्य म्हणतात बरं. जेव्हा आत्मतत्वाचा प्रकाश आपल्या अंतःकरणावरती पडतो आणि त्याला सीमितता प्राप्त होते किंवा त्याला तो काळा रंग प्राप्त होतो, तर त्याला म्हणतात जीव चैतन्य. आणि त्या जीव चैतन्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते आत्मतत्व सीमित झालेलं आहे का, पण मुळात तसं झालेलं नसतं. याची पुढची चर्चा, अजून काही याच्यातले प्रश्न आहेत की जे म्हणजे या संदर्भातच त्याच्यावरती प्रकाश किंवा त्याच्यावर चर्चा केली पाहिजे मला असं वाटतं. तर ते सगळी चर्चा आपण पुढच्या येत्या सोमवारी करू. ठरलेली वेळ संपली असल्यामुळे आज मी इथेच थांबत आहे. पुढच्या सोमवारी आपल्या सर्वांशी पुन्हा भेट होईल गीतेच्या वर्गामध्ये, अशी आशा बाळगून मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण